कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। आपल्या साप्ताहिक प्रवचनमालेचा विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता। 19वा अध्याय आपण बघत आहोत वचनामृताचा। यामध्ये दोन गोष्टी सांगितल्या आहेत। एक म्हणजे आपल्या ज्या मनुष्याचे वेगवेगळे प्रकार असतात, आणि दुसरं म्हणजे आपलं मन, हे मनच विभागणी करते। प्रतवारी जी असते ती प्रतवारी किंवा वर्गवारी ही या मनामुळे ठरत असतं। जसं ज्याचं मन तसा तो, आणि हे मन खूपच महत्त्वाचं आहे, पण त्याबरोबरच त्याला नीट करणं हे पण महत्त्वाचं आहे, पण फार कठीण आहे। हे आपण हा जो गीतेतला श्लोक आला इथे, अर्जुन म्हणतो की ते फार कठीण आहे, ते काय मला जमायचं नाही। एतस्य अहम न पश्यामि, एतस्य अहम न पश्यामि, म्हणजे असं शक्य होईल असं मला काही दिसत नाही। जसं आपण त्याचं जर शब्दशः भाषांतर केलं, तो म्हणतो की ते मन ठीक झालं की सगळं ठीक होऊन जाईल, पण मन ठीक तर व्हायला पाहिजे आधी। नाही, ते मन काही ठीक होत नाही, आणि त्याच्यामुळेच मग सगळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रॉब्लेम मनाचाच आहे, आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, गाफील राहतो। इतकंच नाही, ते लांबणीवर टाकतो, बघू पुढे बघू, पण ते आधी बघायला पाहिजे, सर्वात आधी बघायला पाहिजे। इतर गोष्टी लांबणीवर टाकल्या तर आपलं जेवढं बिघडणार नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पटींनी आपण दुर्लक्ष केलं तर ते बिघडेल। त्यामुळे हा जो विषय इथे आहे की दुर्निग्रहम चलम, फार निग्रह करणं फार कठीण आहे, कारण ते फार चंचल आहे। मन हे फार चंचल आहे। जगामध्ये अजूनही खूपसं बिघडलेलं दिसतं आहे। त्याचं कारण काय असेल? एकमेव कारण म्हणजे या जगात जी माणसं राहतात ती बिघडलेली आहे। ती बिघडलेली आहे म्हणजे त्यांची मनं बिघडलेली आहेत। मग ते कोणत्याही स्तरावर असो, व्यक्तिगत स्तरावर असो की वैश्विक स्तरावर असो, जेवढं काही चालेल तेवढंच आहे की नाही। कारण माणसं निर्णय घेतात, आणि ते निर्णय कोण घेतं? माणसं घेतात, म्हणजे माणसाची मनं घेतात, म्हणजे अर्थात बुद्धी घेते। मनाचा विषय भावनेचा असतो, बुद्धीचा विषय निर्णयाचा असतो। संकल्प विकल्पात्मकं मनः, मन हे संकल्प विकल्प करतं। निश्चयात्मिका तु बुद्धी, बुद्धी ही निर्णय घेते। आता निर्णय घेणारी बुद्धी जी आहे ती जर ठीक नसेल तर सगळे निर्णय आपले काय गडबडणार। आणि आपण बघतोय जगामध्ये सतत प्रॉब्लेम चालू आहे, सतत युद्ध चालू आहे, झगडे चालू आहे, आणि कोणाचं कोणाशी पटत नाही। प्रत्येकजण दुसऱ्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो आहे। मग ते आपलं युनिट घर असो की मग विश्व असो, या जगामध्ये चांगले मन असणाऱ्याची संख्या कमी आहे की नाही। आता ते प्रयत्न करतात सारखाच लोकांची मनं ठीक करण्याची, पण त्यांची संख्या अल्प आहे, ते अल्पसंख्यक आहे।
त्यामुळे आणि पुन्हा लोकांच्या ज्या वृत्ती असतात, प्रवृत्ती असतात, इतक्या प्रबळ असतात की ते काही कोणाला जुमानत नाही. जसे लहान मुलं काही जुमानत नाही कोणाला. आपण घरी बघतो ना की लहान मुलं मोठ्यांना मुळीच जुमानत नाही. याचं कारण काय आहे? बरेचसे कारण आहे. त्यातलं एक कारण म्हणजे त्यांच्या वृत्ती खूप प्रबळ आहेत. ते काही आपल्याला आवरत नाहीत की नाही. जसं बैलगाडी आहे, त्याला काय म्हणतात, छोटे बैलगाडी असतात ना, त्या याच्यामध्ये असतात, रेसमध्ये लावतात. त्याचं नाव विसरून, खेकडा काय, छकडा, मी खेकडा म्हणालो, थोडंसं कन्फ्यूज झालं. छकडा की नाही, तो छोटासा असतो की नाही. आता त्याला जर तुम्ही खूप असे बलदंड बैल लावले तर तो पळवेल, तो त्याच्या दृष्टीने छकडा म्हणजे काहीच नाही. तो उलटवून पण टाकेल. कधी कधी उलटतात रेसमध्ये, ते पटात शंकरपट वगैरे असतात त्याच्यामध्ये उलटतात त्या गाड्या. तसेच आपण दुबळे पडतो, त्यांचं ते प्रवृत्ती, त्यांचं सगळं काय, सगळं नवीन गाडी आहे, आपली गाडी खूप जुनी होऊन गेली आहे. नाही, त्यामुळे ही जी प्रवृत्ती आहे जगामध्ये, ही माणसाला पळवते. त्याचं मन त्याला पळवतो. त्याला म्हणजे आता हा जो विषय इथे आला आहे, इथे शेवटचं जे सिद्धांत वाक्य दिलं आहे, दांडगा निश्चय असल्याखेरीज त्या शेतकऱ्याच्या शेतात पाणी जसं आलं नाही तसाच माणसाला ईश्वराचा लाभ होणे शक्य नाही. दांडगा निश्चय पाहिजे. काय आपला दांडगा निश्चय आहे पण चुकीच्या बाबतीत आहे, विषय चुकीचा आहे आपला, आहे की नाही. निश्चय जर दांडगा नसता तर आज जी भौतिक जगामध्ये आपण पातळी गाठली ती गाठूच शकलो नसतो, आहे की नाही. आपण चंद्रयान आपल्याला उतरवायचं आहे, याच्यावर चंद्रावर उतरायचं आहे. उतरवायचं म्हणजे उतरवायचं आहे, आणि ते उतरलं. आता हे दांडगा निश्चय असल्याखेरीज कसं काय शक्य होणार? निश्चय दांडगा पाहिजे, आणि तो असतोही. चांगल्या गोष्टी घडतात, पण सगळंच काय वाईट घडतं असं नाही, बऱ्याच चांगल्या गोष्टी घडतात नाही. म्हणजे जगतामध्ये, भौतिक जगतामध्ये आणि अलौकिक किंवा आध्यात्मिक जगतामध्ये, अपार्थिव जगतामध्ये तसेच चांगल्या गोष्टी घडतात. चांगले लोक निपजतात, चांगल्या वृत्तीचे असणारे, सद्वृत्ती असणारे, सद्वृत्त असणारे किंवा सत्प्रवृत्त असणारे असे लोक होतात नाही. मग तरी जगामध्ये एवढे प्रॉब्लेम्स काय आहेत? घरीदारी सगळीकडे खडाजंगी का आहे? याचं कारण ते लोक कमी आहेत की नाही. ज्यांनी स्वतःच्या मनाला समजून घेतलं आहे, स्वतःच्या मनाला घडवलं आहे. असं काही घडवता येत नाही आपल्याला, आपल्या याच्यावर नसतं ते. नाही, सगळ्यांनीच आपली मनं घडवली असते असं होत नाही ते. त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागतात की नाही. आपले नेहमीचे प्रयत्न करून नाही चालत. म्हणून इथे म्हटलं आहे ईश्वराचा लाभ होणे शक्य नाही. म्हणजे ईश्वराचा लाभ म्हणजे काय? तिथे तुमचं मन परफेक्ट झालं आहे की नाही. तुमचं मन जर परफेक्ट असेल तर ती शेवटची गती आहे. मग ईश्वराचा लाभ त्याचा आपण एक त्याला त्याप्रमाणे म्हणलेलं आहे. म्हणजे ज्यांना ईश्वराचा लाभ झाला आहे, आपले संत वगैरे आहेत, युगपुरुष आहेत, अवतार पुरुष आहे, हे काय, यांची मनं परफेक्ट आहे. त्यांच्यानं दुर्निग्रहम चलम वगैरे नाही आहे की नाही. त्यांनी अभ्यास आणि वैराग्याचा अभ्यास इतका केलेला आहे की मिळणार म्हणजे मिळणारच, इतकी प्रखर उत्साह आणि चिकाटी, धृत्युत्साह समन्विता गीता म्हणते. प्रचंड चिकाटी, प्रचंड धैर्य आणि प्रचंड उत्साह नाही. याच्या जोरावर त्यांनी ते शिखर गाठलं. आता इथे समजून घ्यायचा मुख्य मुद्दा आहे, इथे जे आपण दोन उदाहरण बघितलं, दोन शेतकऱ्यांचे उदाहरण बघितलं. एकाला काही जमलं नाही, एकाला जमलं. त्याने तो मागे हटलाच नाही. मध्ये अडथळे आले, प्रलोभनं आले, तरी त्यांनी कशाला जुमानलं नाही. शेवटी ते कालव्यातलं पाणी आपल्या शेताला जोडूनच दिलं. म्हणजे नदीतलं पाणी कालव्याने शेतीला जोडूनच दिलं. दुसऱ्याने सोडून दिलं मध्येच, बघू उद्या बघू. दीर्घसूत्रीच विषादी दीर्घसूत्रीच करता तामस उच्यते. गीता म्हणते दीर्घसूत्रीपणा होऊन पुढे होईल घाई काय आहे.
आजच कशाला, उद्या बघू. विषादीचं म्हणजे मन विषादी आहे. अर्जुनाचं मन विषादी आहे, म्हणून त्या पहिल्या अध्यायाचं नावच आहे अर्जुन विषादी योग. ते त्याला एक अध्याय पूर्ण खर्ची घातला भगवद्गीतेने की अर्जुनाचा विषाद दाखवण्यासाठी. कशाला ते कळेल तेव्हा तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडण्याची तुम्हाला काहीतरी इच्छा निर्माण होईल ना. अर्जुनाला विषाद झाला, त्याचा परिणाम काय झाला, तो मग तुम्हाला युद्धच करायचं नाही, तो अकर्मण्य झाला. मला नाही करायचं युद्ध वगैरे. युद्ध हा एक प्रसंग आहे की नाही. गीता काही युद्ध करण्यासाठी सांगितलेलं नाही आहे. तुम्ही निष्कर्मण्य झाल्यात, अकर्मण्य झाल्यात, कर्म करा यासाठी सांगितले. स्वधर्माचं पालन करा. आणि आपल्याला कुठे युद्ध करायचं आहे, पण आपल्याला तर स्वधर्म तर करायचं आहे. प्रत्येकालाच युद्ध करायचं नसतं, रणांगणावर जाऊन युद्ध सगळ्यांना करायचं नसतं, पण स्वधर्म करायचा असतो. स्वधर्माचं आचरण करायचं असतं. स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह गीता म्हणते की नाही. स्वधर्माचं आचरण करा. स्वामी विवेकानंद त्यांच्या अरे बाबांनो स्वधर्माचं आचरण करा की नाही. तुमचा स्वधर्म काय आहे, गीता सतत ते सांगते. स्वधर्म तुम्ही तुमचं ओळखा, काय तुमचा स्वधर्म आहे, आणि त्या स्वधर्माचं तुम्ही आचरण करा. स्वधर्म, माझा धर्म काय आहे. धर्म म्हणजे मला कोणती गोष्ट अनुकूल आहे त्याला धर्म म्हणतात. धर्माचे शब्द अर्थ खूप आहेत. धर्म म्हणजे न्याय. माझ्या गीतेत ते सांगितलं आहे, न्याय्यम वा विपरीतम वा पंचयिते तस्य हेतवा 18वा अध्याय. माझ्यासाठी न्याय्य काय आहे, ज्याच्यामुळे माझी फळं जी आहेत, कर्माची फळं असतात ना, रिझल्ट असतो ना, तर तो मला इजा करणार नाही, माझं नुकसान करणार नाही, माझ्या मनाचं नुकसान करणार नाही, तर माझ्या मनाला उन्नत करेल. मनाचं उन्नत झालं की माणसाचं जीवन उन्नत होतं. त्यामुळे आता अर्जुन म्हणतो की मी युद्ध करणार नाही, म्हणजे न करणं ही सुद्धा कर्म आहे की नाही. मी चुप बसेल. तूष्णीम बभूवह, युद्ध करणार नाही म्हणजे बोलणार पण नाही. तूष्णीम म्हणजे चुप राहणं, बोलणार पण नाही. मी ते सुद्धा कर्म करणार नाही. आता तुला मी समजून सांगण्याचा प्रयत्न पण करणार नाही. युद्ध करणं कसं वाईट आहे हे अर्जुनाने कृष्णाला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. पूर्ण अध्यायच त्याच्यावर आहे, जवळपास 3/4 तरी त्याच्यावर आहे. खूप प्रयत्न केला, त्याला कळलं काही होत नाही आहे, कृष्णाला काहीच पटत नाही आहे माझं म्हणणं. मग त्यांनी विसृज्य सशरम चापम, आपले धनुष्यबाण, शरम चापम, चाप म्हणजे धनुष्य, शर म्हणजे बाण, दोन्ही खाली ठेवून दिले, कपाळात हात देऊन बसला तिथे, रथात बसला. आणि शेवटी म्हणतो न योत्से इति गोविंदम तूष्णीम बभूव. अर्जुना मी युद्ध करणार नाही, कृष्णा मी युद्ध करणार नाही. न योत्से, मला युद्ध करायचं नाही, मी युद्ध करणार नाही असं म्हटलं म्हणजे त्याने आपला पक्का निश्चय होऊन टाकला. तूष्णीम बभूव आणि चूप बसला. आता बोलणंसुद्धा त्याने सोडून दिलं, म्हणजे बोलणंही बंद करून टाकलं. म्हणजे बघा किती कर्म त्याने पूर्णपणे संपवून टाकलं, काहीच कर्म नाही. श्वास घेत होता की नाही, श्वास घेणंसुद्धा कर्म आहे, पण तो श्वास घेत होता पण बोलत नव्हता की नाही. व्यक्तरूपाने काही कर्म होत नव्हतं. धनुष्यबाण घेऊन युद्ध करणं सोडून झालं, पण बोलणंही बंद. कारण काय, विषाद 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 की नाही. माणसाचं म्हणून शंकराचार्य म्हणतात शोकमोहाने माणूस स्वधर्माचा त्याग करतो की नाही. मनामध्ये जर शोक असेल आणि मोह असेल तर तो कर्म करू शकत नाही की नाही. आणि दुसरं म्हणजे विपरीत कर्म करतो, ते म्हणतात शंकराचार्य. तो स्वधर्माचा त्याग करत नाही एवढंच नाही, तर तो विपरीत कर्म करतो, जे त्याला योग्य नाही त्याच्या दृष्टीने ते योग्य करतो. तुम्ही समाजाची स्थिती बघा, तुम्हाला हे दिसून येईल आहे की नाही. समाजामध्ये जेवढ्या विकृती आहे त्याच्यामुळे आहे की नाही. म्हणून गीतेने हा तुम्ही अपयशी, निधन म्हणजे अपयश ना अशा अर्थाने वापरला आहे. मी स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावह. तुमचं जर न्याय्य कर्म आहे ते तुम्ही केलं, त्यात तुम्हाला अपयश आलं तरी बेटर, पण तुम्ही दुसऱ्याने केलं त्याचं भयावह आहे. इट्स अ डेंजरस शब्दाचे अर्थ भयावह आहे आणि भीतीदायक आहे. याचे अर्थ पुष्कळ होतात. भीतीदायक म्हणजे तुमचं उन्नती होणार नाही. असं इथे सरळ अर्थ घेतला आपण तर आपण काय होऊ,
जे आपलं अंतिम उद्देश अंतिम ध्येय आहे ते आपण गाठण्याच्या मार्गात आपण बरेच मागे जाऊ. त्याला भयावह म्हटलं आहे. पुढे जाणं प्रश्नच नाही, पण मागे जाऊ. म्हणून इथे म्हटलं आहे की आता जो गीतेतला श्लोक येतो आहे 2ऱ्या अध्यायातला, तो याच्यानंतरचा येतो इथे नंतरच्या परिच्छेदामधला, की हे मन असं का होतं. याच्या आधीचा जो श्लोक घेतला आहे, अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते, हा श्लोक जो आहे हा योग मार्गातला आहे. योग मार्गामध्ये मनच हे प्रमुख असतो. मनाला कसं नियंत्रित करायचं की नाही, कारण आपली शांती जी आहे ही मनावर अवलंबून असते की नाही. मन जर शांत आहे तर आपण सुखी आहोत, शांत आहोत नाही. म्हणजे 4 योगांमध्ये हा जो ध्यानयोग किंवा इथे आत्मसंयम योग म्हटलं आहे शंकराचार्यांनी, किंवा त्याला राजयोग स्वामी विवेकानंदांनी म्हटलं आहे, याची गरज काय आहे, कारण याच्यावर बाकीचे योग अवलंबून आहे. म्हणून शंकराचार्यांनी याची प्रस्तावना करण्यापूर्वी या अध्यायाची याला म्हटलं आहे अंतरंग योग साधन योग आहे. अंतरंग योग या अर्थाने की तुमचं मनच तुमच्या ताब्यात पाहिजे, तुमचं पाहिजे तुमचं मन. आपलं मन आपलं नसतं, म्हणजे आपला त्याच्यावर कंट्रोल नाही आहे, त्या अर्थाने आपलं नसतं ते. कुठेही आपल्या घरी कुत्रा आहे आणि तो आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे, मग आपण आपला कुत्रा म्हणण्यात काय अर्थ आहे की नाही. तो आपला आहे पण आपला कंट्रोलमध्ये नाही आहे. घरातले नोकर आहेत, मुलं आहेत, ते आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे की नाही. मांजर तर कधी नसतेच कंट्रोलमध्ये कोणाच्या आहे की नाही. तर ती मग आपले म्हणण्यात काय अर्थ आहे, तसं आपलं मन आहे असं म्हणण्यात काय अर्थ आहे. या अर्थाने इथे म्हटलं आहे की ह्याच्यातून मग सगळं तुमची भक्ती ठीक होईल आहे. भावना जर ठीक नसतील तर तुमची भक्तीसुद्धा नीट नाही आहे. भावना जर ठीक नसतील तर तुमचं जे आत्मज्ञान आहे त्याला गीतेमध्ये सांख्ययोग म्हटलं आहे. सांख्य म्हणजे आत्मज्ञान, आणि ते पण ठीक होणार नाही आणि कर्मसुद्धा ठीक होणार नाही. प्रत्येक गोष्ट काय दूषित होईल आहे, त्याच्यात भेसळ होईल आहे. पण मन फार महत्त्वाचं आहे. दुसरा मुद्दा म्हणजे मन असेल तर ते तुम्हाला केव्हा ब्रह्मज्ञान होणार, तुम्ही केव्हा निष्काम कर्म करणार आणि तुम्ही केव्हा भक्त होणार वगैरे थोडंसं दूरचं गोष्ट वाटते. हे लाँग रेंजच्या गोष्टी आहे की नाही. म्हणजे पटकन तुम्हाला काही होत नाही, त्याला बराच त्याच्यामध्ये तुम्हाला परिश्रम करावे लागतात. आणि अगदी आपल्याला अनुभवात येण्यासारखं जे फळ आहे ते फारच अल्प असतं. फार महत्त्वाचं आहे बरं, लक्षात ठेवा. छोटीची गोष्टसुद्धा खूप महत्त्वाची आहे, कारण ती खरी असते. छोटासा हिरा किती छोटासा असला तरी तो खरा आहे, त्याची किंमत खूप आहे. आणि एवढा मोठा हिरा आहे पण तो खोटा आहे, त्याची किंमत काही नाही आहे. म्हणजे असली आणि नकलीमधला फरक आपल्याला कळायलाच पाहिजे. आणि असली गोष्ट असलीच असते, नकली गोष्ट नकलीच असते. गीताही म्हणते असं तो भाव ना भाव विद्यते स्वतः की नाही. परंतु हे जे छोटंसं जरी आहे यश, आपण म्हणूया हे छोटंसं यशसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. म्हणून भगवद्गीता म्हणते सुअल्प अस्य धर्मस्य, म्हणजे ही प्रॅक्टिस जी आहे, धर्म म्हणजे ती प्रॅक्टिस या अर्थाने. सुअल्प अस्य धर्मस्य, अल्प म्हणजे छोटंसं, सुअल्प म्हणजे अगदी थोडंसं, किंचित मात्र. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. गीतेमध्ये खूप झालं आहे. जिज्ञासूर्पयोदस्य शब्द ब्रह्माती वर्तते की नाही. योग म्हणजे हा ध्यान योग, त्या अर्थाने 6व्या अध्यायातला श्लोक आहे हा नाही. म्हणजे तुमच्या मनामध्ये मनाला ताब्यात ठेवण्याची इच्छा निर्माण जरी झाली, अपि योगस्य, योग म्हणजे योगाचा विषय मन निग्रह आहे की नाही. योगश्चित्तवृत्ती निरोधा, पतंजलीचं पहिलं सूत्र जे आहे. योग म्हणजे काय, दुसरं सूत्र आहे. चित्तवृत्ती जी आहे त्याला थांबवा तुम्ही. वृत्ती म्हणजे तरंग, वर्तुळ. एक वर्तुळ दुसरं वर्तुळ निर्माण, दुसरं तिसऱ्याला निर्माण करतं, आणि वर्तुळ मन वर्तुळाने भरून जातं, विचारांनी भरून जातं. ते थांबवा.
चित्तवृत्ती निरोधा, निरोध म्हणजे थांबवा, त्याला थोपवा या अर्थाने. ते बरंच मोठं काम आहे, पण त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. मग हे ज्या इतक्या लाँग रेंजच्या गोष्टी आहेत, जसं म्हटलं थोडंसुद्धा यश आहे ते फार महत्त्वाचं आहे. त्रायते महतो भयात, म्हणजे महतो भयात त्रायते, महान भयापासून तुमचं रक्षण होतं एवढ्या गोष्टींसुद्धा. हे कशाला सांगितलं आहे? तर महत्त्व सांगण्यासाठी आहे. याला स्तुतिवाद म्हणतात. म्हणजे तुम्ही स्तुती केली की त्याचं महत्त्व तुम्हाला समजतं. फार महत्त्वाची गोष्ट आहे. आम्हाला काहीच जमलं नाही, जमलं आहे, जेवढं जमलं आहे तेवढं खूप महत्त्वाचं आहे. काहीच जमलं नाही असं कसं म्हणता येईल आपल्याला, आहे की नाही? हां, जेवढं जमायला पाहिजे तेवढं जमलं नाही आहे, हे मान्य आहे. पण काहीच जमलं नाही असं कसं होणार, आहे की नाही? फक्त जे थोडंसं जमलं आहे त्याची मात्रा कमी आहे, म्हणजे आपल्याला दिसत नाही आहे, त्याचा अनुभव येत नाही, आहे की नाही? अनुभव यायला पाहिजे. अनुभव म्हणजे त्याचा परिणाम तुम्हाला दृश्य परिणाम दिसायला पाहिजे, की नाही? त्रायते महतो भयात, एवढंसं जरी असलं ना, जिज्ञासूपयोगश्च शब्दब्रह्माती वर्तते. शब्दब्रह्म म्हणजे वेद, त्याला शब्दब्रह्म म्हणतात, की नाही? त्यांचं कमांड सगळ्यांवर आहे, की नाही? आपण सगळे नियंत्रित आहोत, कंट्रोल्ड आहोत, की नाही? आपल्यावर सगळं सृष्टीचं ब्रह्मांडाचं कंट्रोल आहे आपल्यावर. उपनिषद म्हणतात ज्याप्रमाणे पशूंवर आपला कंट्रोल असतो पूर्ण, पशुवत शब्द तसे तरी पशु शब्द वापरला आहे, की नाही? जसं आपल्याकडे गायी आहेत, बैल आहेत, की नाही? त्यांना केव्हा काय करायचं आपण ठरवतो, तसंच आपल्याकडून काय करून घ्यायचं ते देवता ठरवतात, की नाही? पशुनाम इव म्हटलं आहे तिथे. तसंच आपण कम्प्लिटली कंट्रोल्ड आहोत, आध्यात्मिकदृष्ट्या आणि प्रकृतीच्या दृष्टीनं दोन्ही आहे. गीतेमध्ये दोन्ही सांगितलं आहे. 18व्या अध्यायात आपण ते आहेच की ज्याप्रमाणे कळसूत्री बाहुले असतात त्या पूर्णपणे कंट्रोल्ड असतात, त्याप्रमाणे आपण कंट्रोल्ड आहोत. तमेव शरणम गच्छ, म्हणून देवाला शरण जातो मी की मग तुमचा तो कंट्रोल कमी होईल किंवा जाईल. तर आता हा जो मन आहे, हे मन जर असेल तर तुम्हाला त्याचा परिणाम आत्ताच दिसेल, या अर्थाने महत्त्वाचं आहे. एकदम शांत, इथे त्याचं बरंच आहे ते. गृणामपि विचाल्यते, किती प्रॉब्लेम झाले तरी तुम्ही शांत राहाल, विचलित होणार नाही. ती फार मोठी गोष्ट आहे, फार दूरची गोष्ट आहे. आपण छोट्या छोट्या गोष्टींनी विचलित होतो, मन आपलं दुःखी होतं, विषादी होतं, इत्यादी इत्यादी, की नाही? याचा अर्थ आपल्याला मनावर काही ताबा नाही आहे, की नाही? परंतु योग यासाठी महत्त्वाचा आहे की तुम्हाला त्याचं तात्काळ फळ दिसतं. कसं? अशांतस्य कुतः सुखम. गीता म्हणते तुमचं मन अशांत म्हणजे तुम्ही अशांत आहात, की नाही? अशांत पण सुखी होत नाही. कुतः सुखम याचा अर्थ काय? सुख कुठलं? म्हणजे सुख नाही या अर्थाने. इथं प्रश्नाचं उत्तर अपेक्षित नाही आहे, प्रश्नामध्येच उत्तर, त्याला प्रश्नामध्येच उत्तर असतं, प्रश्नाचं उत्तर अपेक्षित नाही आहे. कुतः सुखम म्हणजे सुख कुठलं म्हणजे नाही आहे या अर्थाने, न सुखम या अर्थाने येते. अशांत असते म्हणजे माणूस अशांत आहे म्हणजे तो दुःखी आहे समजून झाला. ती काही सिद्ध करण्याची गरज नाही आहे, की त्याला विचारण्याची गरज नाही. त्यांनी सांगितलं मी खूप सुखी आहे, तर सुखी नाही आहे, का तो निकष आहे ना. त्याने किती नाचला, गाणे गायले आणि धुमाळू घातला, काही केलं, मी दाखवतो आहे मी किती सुखी आहे, मी किती सुखी आहे. आणि लोक म्हणतील वा काय माणूस सुखी आहे, की नाही? पण त्याचं जर मन अशांत असलं तर त्याच्यात ते बाह्य प्रदर्शनाला काही अर्थ नाही आहे. तुम्ही दुःखी आहे समजून जा, कारण कुठं सुखम, अशांत मनामध्ये सुखाची कल्पना आली कुठून? शक्यच नाही ते. कारण शांत मन आणि सुखी मन या दोन गोष्टी पर्यायी आहेत, पर्यायवाचक आहेत, की नाही? एकच गोष्ट आहे. जसं स्वामीजी म्हणतात आत्मा आणि मुक्ती एकच आहे. आत्मा म्हणजे मुक्ती आणि मुक्ती म्हणजे आत्मा, दोन शब्द आहेत, त्याचे अर्थ एकच आहे, की नाही? म्हणून आता इथे म्हणून आपण आपल्या विषयावर येऊ की हे जे तात्काळ तुम्हाला त्याचं फळ दिसतं. कारण जगामध्ये सुखी होणं फार कठीण आहे. सगळे फोर्सेस सतत एकाच वेळी काम करत असतात. सत्व रज तम हे 3 फोर्सेस आहेत,
की नाही. हे प्रकृतीचे 3 फोर्सेस आहेत, 3 शक्ती आहेत. हे 3 एकाच वेळी काम करत असतात आणि एकाच वेळी काम करत असल्यामुळे हे आपल्याला स्वामी विवेकानंद योग राजयोग नाही, आपल्याला माणसाला सुखी होणं फार कठीण होऊन बसलं आहे. आपण सुखी होऊ शकत नाही. 3 एकाच वेळी काम करतात. म्हणजे कसं की आपण आता अगदी व्यवस्थित आहोत, छान, म्हणजे काय आपली वृत्ती सात्विक आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो आहे, समजण्याच्या दृष्टीने. कोणी आपल्या मनाविरुद्ध बोललं, आपल्याला ते पटलं नाही, आवडलं नाही, किंवा आपलं वाटलं की आपला दुखावला गेलो आपण, अगदी. मग आपलं कायला तमोगुण बरा वाटला, आपण दुखावला, तमोगुणाचा तो मुद्दा आहे की नाही. मग आपण थोडेसे रिॲक्ट करायला गेलो तर रजोगुण आहे तो. म्हणजे थोडक्या वेळामध्ये 3 गोष्टी एकत्र होऊ शकतात, एकाच वेळी 3 गोष्टी होऊ शकतात. आता इथे याचं येतं, तुम्हाला जर कळलं, आता तो विषय येतो इथे, आपूर्यमाण मचल प्रतिष्ठम वगैरे सांगितलं आहे. हा गीतेतला 2ऱ्या अध्यायातला स्थितप्रज्ञ लक्षणाचा श्लोक आहे. आणि त्या अनुषंगाने मग श्रीरामकृष्ण काय म्हणतात, अर्थात त्याचा नाही तर काही संबंध नाही आहे. हे मास्टर महाशयाने पुष्कळ परिचिताचे आणि गीतेचे काही श्लोक सांगितले आणि बाकीचे श्लोक आहेत, पण गीतेचे जास्ती श्लोक आहे. पण श्रीरामकृष्ण श्लोक समोरून ठेवून काही बोलत नाही आहे, पण जे श्रीरामकृष्ण बोलले त्याला अनुरूप असे श्लोक मास्तर महाशयांनी, महेंद्रनाथ गुप्तांनी परिच्छेदाच्या प्रारंभी, काही परिच्छेदाच्या प्रारंभी त्यांनी टाकलेले आहेत. मग काही उलथापालथी झाल्या आणि जीवनात होतातच नाही. असं जगात काही घडलेलं नाही. एखादा माणूस आला आहे आणि काही त्याच्या जीवनात उलथापालथी झाल्या नाही आहे. चित्रपटामध्ये ती जी स्क्रिप्ट असते, स्टोरी असते, त्यात काय तर उलथापालथी दाखवतात इथून तिथपर्यंत शेवटपर्यंत. ती नसले तर कोण बघायला जाणार. रामायण महाभारत का पॉप्युलर आहे, कारण सगळ्या उलथापालथीच आहे. तिथे सतत काही ना काही घडत असतं, प्रत्येक क्षणाला काही ना काही घडत असतं. ते फार इंटरेस्टिंग होऊन जातं. पण आपल्या बाबतीत जेव्हा त्यात इंटरेस्टिंग होत नाही, आपण काय त्यातले असतो, ते आपल्याला तापदायक होऊन जातं. युद्धस्य कथा रम्य असं म्हणतात ना. युद्ध तुम्ही जर खेळले तर ते रम्य नाही आहे की नाही, ते फार त्रासदायक आहे की नाही. पण युद्धाच्या रम्य कथा म्हणजे गोष्टी किंवा घटना या अर्थाने, प्रसंग या अर्थाने रम्य तुम्हाला बरंच रमवतील त्या. किंवा शिकारी कथा असतात की नाही. शिकारी कथा बघायला मजा वाटतात, ऐकायला किंवा वाचायला मजा वाटतात, पण तुम्ही तिथे जे स्वतःच पात्र असाल तर ते मजा नाही आहे, ते फार त्रासदायक आहे की नाही. कारण धोकेदायक आहे ते, केव्हाही काही घडू शकतं नाही. तसंच आपण इथे सुद्धा बघतो आहे की नाही, की ज्या बाबतीमध्ये आपल्याला थोडंसं त्याला बाजूला हवा. गीतेमध्ये याला म्हटलं आहे उदासीनवत आसीन, 14वा अध्याय की नाही. उदासीनवत बाजूला हवा, आपण त्याच्यात मिसळून जातो, त्याच्याशी एकरूप होतो की नाही है ना. आपण त्याच्याशी एकरूप होतो, तर एकरूप होऊ नका. आता इथे जो श्लोक आला आहे आपण थोडंसं नंतर बघू, याचाच विस्तार करता येईल आहे. कारण याचा विस्तार खूप होतो की जसं आपण चित्रपटाचा विषय काढला आहे, चित्रपटामध्ये जे ॲक्टर्स असतात, म्हणजे मेल असो फिमेल असो, ते सगळं करत असतात जे तुम्ही करता, बरं वाईट, न्याय्य अन्याय गीता म्हटलं आहे. न्याय्यम वा विपरीतम वा, इथं अन्याय नाही म्हटलं, विपरीत म्हटलं. विपरीत म्हणजे अन्याय, म्हणजे अनुचित या अर्थाने. आपण काहीतरी अनुचित करत असतो किंवा उचित करत असतो की नाही, जे काय असेल ते की नाही. मंचावर सुद्धा आणि शूटिंगमध्ये सुद्धा अनुचित आणि उचित चाललं असतं की नाही, पण ते सगळं उदासीनवत असतं की नाही. उदासीनवत आसीन, म्हणजे किती तुम्ही दिसलं तुम्हाला, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला तीव्रता दिसली, उत्कटता दिसली की नाही, म्हणूनच त्यांचं ते महत्त्व असतं ना. ती ॲक्टिंग आहे ना, त्याच्यामध्ये तीव्रता आणि उत्कटता खूप जास्ती आहे आणि म्हणूनच लोक बघायला जातात, म्हणून त्यांचं कौतुक करतात. कारण तो अभिनय आहे की नाही. तितकी उत्कटता कदाचित आपल्या प्रत्यक्ष जीवनात नसेल नाही. आता प्रत्यक्ष जीवनामध्ये जे, आता उदाहरण सांगायचं, आता भिकारी आहे एखादा
तो एक भिकारी मागतो, भिक्षा मागतो आहे, भीक मागतो आहे की नाही. तो खरा खरा भिकारी आहे, तो काय ॲक्टिंग करत नाही आहे, तो खरा खरा भिकारी आहे. मग त्या भिकाऱ्याने भीक मागली मी तो खरी खरीच भीक मागेल. पण जो भिकाऱ्याची जी नकल करतो आहे म्हणजे अभिनय करतो आहे तो त्या भिकाऱ्यापेक्षा त्याची चांगलं करेल की नाही. तू उत्कटता दाखवेल कारण तो अभिनय करतो आहे की नाही. आणि तो किती तंतोतंत आहे हे दाखवण्याचा तो प्रयत्न करतो आहे की नाही. आणि तो खूप प्रभावी वाटतो आहे. आपण त्याचं कौतुक करतो आहे. अभिनय फार कठीण गोष्ट आहे की नाही. सगळ्यांना जमायची नाही ती, फारच कठीण गोष्ट आहे अभिनय करणं. नक्कल करणं फार कठीण आहे की नाही. पण ती इतकी असल वाटते की ती नक्कल वाटतच नाही. नक्कल गोष्ट आपल्याला असल गोष्ट नक्कल वाटते. ते प्रसिद्ध आहे ना. तो चार्ली चॅप्लिन होता, त्याच्या नकलीचा त्यांनी काहीतरी कॉम्पिटिशन होती, हां, त्यात बरेच लोकांनी भाग घेतला चार्ली चॅप्लिनची नकल करण्याचा. चार्ली चॅप्लिन त्यांनी भाग घेतला, स्वतः त्यांनी भाग घेतला. त्याचा नंबर 3रा आला. थोडंसं काय असेल थोडं चूक वगैरे, पण साधा गोषवारा असा आहे त्याला पहिला नंबर नाही घेता आला. ज्याने नक्कल केली त्याचा पहिला नंबर आला. म्हणजे ते तिकडे मंदिर होतं त्यावेळी मी काय म्हणलं, अरे जा मंदिरात दर्शन करा. कशाला जायचं, काय झालं तुम्हाला, काय तुम्ही काय डिस्टर्ब का झाले. म्हणजे तुम्ही मंदिरामध्ये हे नकली फुलं लावले. अरे नकली नाही, ती खरी फुलं आहेत ती. नाही नाही तुम्ही काही सांगता. अरे जाऊन बघा ती नकली नाही आहे, खरी खरी फुलं आहे. पण ती खरी फुलं असून नकलीसारखी वाटतात. कारण काय, नकली फुलं अगदी खऱ्यासारखे वाटतात. म्हणून ते सत्यानृते मिथुनी कृत्य अहम इदम मम इदम इति नैसर्गिकोयम लोकव्यवहार. शंकराचार्य जे म्हणतात ब्रह्मसूत्रामध्ये की नाही, ते चतुसूत्रीचं ते आहे. सत्यानृते मिथुनी कृत्य. सत्य आणि अनृत म्हणजे खोटं, नकली. सत्य म्हणजे असली. सत्य आणि खोटं, खरं आणि खोटं मिथुनी कृत्य एकत्रित झालं आहे की नाही. कपलिंग झालं आहे त्याचं, त्याला मिथुनी कृत्य म्हणतात की नाही. मग काय त्याच्यामुळे होतं काय, त्याचा परिणाम काय होतं, त्याचा परिणाम फार भयंकर होतो की नाही. हा नैसर्गिक लोकव्यवहार आहे. काय सुंदर शब्द आहे शंकराचार्यांचा, अद्भुत आहे ते. आहे की काय, अयम व्यवहार हा नैसर्गिक. मग आपला जो व्यवहार होता आहे नैसर्गिकोयम लोकव्यवहार. हा लोकव्यवहार हा फार सुंदर शब्द आहे, तुम्हाला पटकन समजू शकेल. लोकव्यवहार म्हणजे जग जसं वागतं तो लोकव्यवहार आहे. कॉमनली स्पीकिंग ज्याला आपण म्हणतो नाही, जसं आपण चहूबाजूनी बसतो त्याला तो नैसर्गिक आहे. इट्स अ व्हेरी नॅचरल, व्हेरी स्वाभाविक आहे. हा पॉप होणार आहे की नाही. त्यात तुम्हाला अस्वाभाविक काही दिसतच नाही आहे. नाही तुम्ही कशाला चित्रपट बघितला असता, कशाला नाटकं बघितली असते. ते सगळं नकली आहे. त्यातलं एक अंशसुद्धा असली नाही आहे. जसं ते उदाहरण दिलं की किती मृगजळाचा पूर आला त्यानं ते वाळू थोडीसुद्धा भिजणार नाही, कारण ते पाणी नाहीच आहे. मग आपण कशाला बघायला जातो, का पैसे खर्च करतो, का आपण वेळ खर्च करतो, कारण ते नक्कल असून अगदी असली वाटतं. नैसर्गिक हो यम अयम, इतकं नैसर्गिक असतं ते. काय नैसर्गिक आहे, लोकव्यवहार काय आहे, फार सुंदर आहे. अहम इदम मम इदम हा नैसर्गिक हा लोकव्यवहार आहे. आणि तो अत्यंत नैसर्गिक आहे, परंतु अत्यंत अनैसर्गिक आहे तो, असं त्यांना म्हणायचं आहे. असं का झालं आहे, कारण सत्यानृते मिथुनी कृत्य झालं. हा मोह निर्माण होतो. खरं आणि खोटं मिसळलं की मोह निर्माण होतो. म्हणून अर्जुन गोंधळात पडला आहे. धर्म संमूढ चेता हा म्हणतो आहे तो. संमूढ झाला आहे म्हणजे मिसळ झाला आहे. धर्म आहे की अधर्म आहे याच्यात तो कन्फ्यूज झाला आहे. कन्फ्युजन म्हणजे गोंधळ. तो कन्फ्यूज झाला आहे. आणि मग लोकव्यवहारात तो काहीतरी निर्णय घेतो, काहीतरी बडबडतो, काहीतरी म्हणतो आहे. ते सगळंच अशास्त्रीय आहे. म्हणजे माणसाच्या हातून अशास्त्रीय आचरण घडतं, त्याला विधर्म म्हटलं आहे. म्हणजे स्वधर्म करत नाही तो. तो भिक्षा मागायला जातो अर्जुन. आता भिक्षा मागून जगणं हा त्याचा धर्म नाही आहे. अर्जुनाचं वागणं चुकीचं आहे. तर झालं असतं तर आज अर्जुनाला आपण खूप आदर्श मानतो. अर्जुन हा फार गीतेमध्ये त्याला महात्मा म्हटलं आहे. संजयाने शेवटी नित्यम वासुदेवस्य पार्थस्य महात्मानं असं म्हटलं आहे. म्हणजे गीता इति अहम मी आतापर्यंत जे सांगितलं धृतराष्ट्रा तुला
वासुदेवस्य पार्थस्य च महात्मना. वासुदेवा कृष्णाला तिथे वासुदेव म्हटलं आहे आणि पार्थाला म्हणजे अर्जुनाला महात्मा म्हटलं आहे. एवढा मोठा होता तो, म्हणजे आदर्श अर्थाने की मोठी लोक आदर्शवत असतात ना, त्यांच्याकडे पाहून इतर लोक वागतात, तदनुवर्तते. आणि हा अर्जुनाचं वागणं पूर्णपणे अशास्त्रीय होऊन जातं. म्हणून ते सत्य अनृत्य जेव्हा मिथुन होतं, त्यांचं कपलिंग होतं किंवा ते एकत्र येतं खरं आणि खोटं आहे की नाही, मग त्याच्यातलं काय होतं, खरं जे आहे ते खोटं वाटायला लागतं आणि खोटं आहे ते खरं वाटायला लागतं. त्याला बिचारी म्हटलं अहम इदम मम इदम. आता अहम आणि इदम आणि इदम, अहम इदम म्हणजे हे मी आहे, मम इदम म्हणजे हे माझं आहे या अर्थाने. अहम इदम अरे खोटं आहे तेच तुम्हाला खरं वाटतं आहे. मम इदम हे माझं आहे, खोटं आहे ते की नाही. पण का खरं वाटतं खोटं, खऱ्या आणि खोट्याची भेसळ झाली आहे, त्यातून वेगळं करता येत नाही. आणि वेगळं करणं हाच याचा विषय आहे, त्याला विवेक म्हटलं आहे. आत्मा अनात्म विवेक आहे की नाही. विवेक म्हणजे वेगळं करणं, विवेचन, त्याला वेगळं करा. वाळू आणि साखर मिसळलेली आहे, तांदूळ आणि तांदूळामधले खडे मिसळलेले आहे, दुधामध्ये पाणी मिसळलेलं आहे, आपण तापवतो, दुधातलं पाणी कमी करतो, त्याला तपस्या म्हणतो. याला वेगळं करणं ही साधन आहे. ते कोणत्या पद्धतीने करा, त्याचे वेगवेगळे मार्ग आहेत आणि सगळ्याच पद्धतीने 1 by 1 by 2 or by all of these and be free. सवय म्हणतो तुम्ही 1 करा, 2 करा, सगळेच करा. मुख्य आहे मुक्त व्हा अँड बी फ्री. दिस इज द होल ऑफ रिलिजन. सगळं धर्माचं सार याच्यातच सामावलेलं आहे. बाकी सगळ्या गोष्टी काय गौण आहेत. ऑल दीज आर बट द सेकंडरी डिटेल्स. इतर ज्या गोष्टी आहेत सेकंडरी डिटेल्स आहेत, त्या महत्त्वाच्या आहेत, पण तो सेकंडरी आहेत, दुय्यम आहेत, गौण आहेत त्या. म्हणजे हे गौणच्या ह्याच्यामध्ये तुम्ही मुख्य तुमचं जे लक्ष आहे ते विचलित व्हायला नको, त्याच्यातून तुम्ही इकडे तिकडे जायला नको. फोकसिंग की नाही, फोकसिंग. कार चालवताना आपण थोडी इकडे तिकडे बघतो, ओके, पण सतत लक्ष असतं रस्त्याच्याकडे असतं, रस्त्याच्या मध्यावर असतं. हे कारण जरी आपण इकडे तिकडे बघितलं तरी आपल्याला माहिती आहे गाडी चाललेली आहे, स्पीडमध्ये आहे, त्याच्यामुळे इकडे तिकडे बघणं काही आपलं मुख्य नाही आहे की नाही. आपलं ते काही कर्तव्य नाही आहे. आपलं कर्तव्य आहे रस्त्याच्या मध्यावर बघा, रस्त्याकडे बघा, ट्रॅफिक बघा, इथं लोक चालवतात ते बघा. फोकसिंग आपण फोकसिंग म्हणतो की नाही. म्हणजे याचा अर्थ तिकडेच बघा, इकडे थोडं लक्ष गेलं तर काही चुकीचं नाही आहे, पण ते तेवढंच जाऊ दे जेवढं हार्मलेस आहे की नाही. त्याच्या पलीकडे गेलं तर मग काय होईल, अपघात होतात. तसंच इथे आहे की नाही. म्हणून ते जी फोकसिंग म्हटलं आहे की ते द्यायचं बघा, इथे हे मिसळू देऊ नका की नाही. जे जसं आहे म्हणजे तम हे तमच असतं. तम म्हणजे अंधार नाही आणि प्रकाशा प्रकाशच असतो. गीताही तेच म्हणते, 2रा अध्याय. प्रकाश कधी अंधार होत नाही आणि अंधार कधी प्रकाश होत नाही. विरुद्ध स्वभावयोः तम प्रकाशवत विरुद्ध स्वभावयोः. अंधाराचा स्वभाव वेगळा आहे, प्रकाशाचा स्वभाव वेगळा आहे. विरुद्ध स्वभावयोः 2 आहे म्हणून योः झालं, ते द्विवचन आहे ऐक नाही. हे 2 गोष्टी वेगळ्या आहेत, स्वतंत्र आहेत, त्यांना मिसळू नका. आपण काय करतो, मिसळतो, मग गोंधळ होतो. अर्जुनाचा गोंधळ आला, करणं बरोबर आहे की न करणं बरोबर आहे, त्याचं तसंच वाक्यच आहे ते ऐक नाही. आम्हाला लढणं योग्य होईल की लढणं न योग्य होईल की नाही. म्हणजे आपण कन्फ्यूज होतो, कारण काय आपण 2 गोष्टीची मिसळ करतो. इथे काय सांगतात, मिसळ करू नका, काही गरज नाही आहे की नाही. तुमचं काही बिघडणार नाही, तुमचा लोकव्यवहार काही बिघडणार नाही आहे. आपल्याला लोकव्यवहाराची इतकी भीती वाटते आणि तेच घेऊन आपण जन्मभर झगडत बसतो. लोक काय म्हणतील, त्याला लोकव्यवहार, ते ब्रह्मसूत्रात लोकव्यवहार, शंकराचार्यांचं ते त्याला संबंध भाष्य म्हणतात की नाही. चतुसूत्रीवर संबंध भाष्य म्हणतात. पहिले 4 सूत्र आहेत ना ब्रह्मसूत्राचे. आता तो ब्रह्मजिज्ञासा नाही, हे पहिलं सूत्र आहे. 2रं सूत्र म्हणजे जन्मादि अस्यतः
पहिल्या सूत्रामध्ये आता आपण ब्रह्माची जिज्ञासा करूया. हा पुन्हा स्वतंत्र विषय. तुम्ही जिज्ञासा करा. आपण जिज्ञासू आहोत, संशोधक आहोत, रिसर्चर आहोत. आपण काही विश्वास ठेवणार नाही आहे. सांगितलं विश्वास ठेव, पुस्तकात सांगितलं विश्वास ठेवला. विचार करू नका. नाही, विचार करा, प्रश्न विचारा, शेकडो प्रश्न विचारा. परिप्रश्नेन सेवया गीता म्हणते. परिप्रश्न म्हणजे भरपूर प्रश्न विचारा. स्वतः सगळ्या शंकाचं निरसन करा. अर्जुनाने किती प्रश्न विचारले आहेत की नाही भगवद्गीतेमध्ये. उपनिषदामध्ये प्रश्नच प्रश्न आहेत. आपल्या कोणत्या साहित्यामध्ये प्रश्न नाही आहे. महाभारत पूर्ण प्रश्नच होता. प्रश्न उत्तरच आहे त्याच्यामध्ये. जिज्ञासा अथा तो ब्रह्माची जिज्ञासा करा. ब्रह्म जाणून घ्या. प्रश्नोत्तरा सेवया वगैरे वगैरे की नाही. जन्मादी असत ब्रह्म आहे कशावरून. जन्म आहे, मृत्यू आहे, स्थिती आहे, जन्मस्थिती भंग आहे. प्रत्येक गोष्ट उत्पन्न होते, प्रत्येक राहते, प्रत्येक गोष्ट नष्ट होते. ते कशामुळे होते. ब्रह्मामुळे होते. जन्मादी अस्यतः की नाही. तिसरं शास्त्र योनित्वात कशावरून हे आहे की नाही. हे आहे शास्त्र सांगू. शास्त्राचा उगम योनी म्हणजे उगम स्थान या अर्थाने शास्त्र आहे. ते शास्त्र काय आहे. शास्त्र म्हणजे अनुभव आहे की नाही. अनुभव त्यातल्या गोष्टी शास्त्रात लिहिल्या आहे. त्यांना शास्त्र कशाला म्हणणार आपण. शास्त्राची गोष्टच नसते. लोकांचे अनुभव त्याच्यामध्ये रेकॉर्डेड केले असतात, कोडिफाय केले असतात. त्याला आपण शास्त्र म्हणतो की नाही. पण त्याच्यामध्ये शास्त्र तर काही काही गोष्टी सांगतात, निरनिराळ्या गोष्टी सांगतात, एकमेकांना छेद देणाऱ्या गोष्टी सांगतात. अरे छेद देणाऱ्या नसतात त्या. त्याच्यात समन्वय असतो नाही. गीतेमध्ये खूप गोष्टी परस्पराला छेद देणाऱ्या वाटतात, विसंगत वाटतात. ते विसंगत नाही आहे. छेद देण्यात तुम्हाला वाटतं आहे. तुम्हाला काही कसं समजून घ्यायचं त्याला तुम्हाला समजत नाही आहे. त्या प्रकारचं ट्रेनिंग तुम्हाला मिळालेलं नाही आहे. मग काय हरकत नाही आहे. इतक्या पण जाऊ नका. तत्तु समन्वयात चौथं सूत्र आहे. अरे बाबा तिथे सगळा समन्वय आहे, सामंजस्य आहे, सुसंगती आहे. तिथे काही परस्पर विरोध नाही आहे, अंतर्विरोध नाही आहे की नाही. हे 4 सूत्र फार महत्त्वाचे आहे ब्रह्मसूत्राचे. हे सगळं उपनिषदावर आधारित आहे. ब्रह्मसूत्र स्वतंत्र नाही आहे. ब्रह्मसूत्र म्हणजेच उपनिषद की नाही. गीतेमध्ये आहे ना 10व्या नाही. त्याला तिथे ब्रह्मसूत्र म्हटलं आहे. ते उपनिषदाच्या अर्थाने घेतलं आहे. ते ब्रह्मसूत्र हे ब्रह्मसूत्र नाही आहे. ब्रह्मसूत्राचा ब्रह्माची सूत्र जी आहेत, ब्रह्मासंबंधी सूत्र जे आहेत म्हणजे उपनिषदातले सिद्धांत आहेत ते तिथे घेतलेली आहेत. मग ते तमप्रकाशवत विरुद्ध स्वभावयो हो. अरे बाबा तमाचा स्वभाव वेगळा असतो आणि प्रकाशाचा स्वभाव वेगळा असतो. ज्ञानाचा स्वभाव वेगळा असतो आणि अज्ञानाचं वेगळं. अज्ञान हे अज्ञानच असतं की नाही. अज्ञान हे कधी ज्ञान होत नाही. तसंच ज्ञान कधी अज्ञान होत नाही की नाही. म्हणून तुम्ही जर प्रकाशावर केंद्र केलं तर तुम्ही प्रकाशाकडे जाणार नाही. तुम्ही अंधारावर केलं तर अंधाराकडे जाणार. पुन्हा आपण तेच उदाहरण घेतलं की नाही. जर रस्त्यावर जर दिवा आहे, उजेड आहे, प्रकाशामध्ये दिवसाचा असो की रात्रीचा असो, म्हणजे कृत्रिम असो की नॅचरल असो आहे की नाही, तर काही प्रॉब्लेम नाही आहे. थोडी स्पीड कमी होईल रात्री एवढंच फक्त. दिवसा तुम्हाला झक्क उजेड असतो, प्रकाशच प्रकाश आहे, थोडा फरक पडू शकतो. पण प्रकाशाची आवश्यकता आहे की नाही, तरच तुम्ही प्रवास करू शकाल. पण दिवसाचाही प्रकाश नाही, रात्रीचाही प्रकाश नाही आणि मग तुम्ही प्रवास करत आहात, बरोबर नाही. ते चूक आहे की नाही. याचं कारण काय, सगळं चुकीचं आहे. त्यात काहीच बरोबर नाही आहे. म्हणून प्रकाश पाहिजे की नाही. म्हणून ते आपलं ते गायत्री मंत्र तो प्रकाशाचा मंत्र आहे की नाही. तेजस्विनावधितमस्तु हे जे आपल्या उपनिषदातले मंत्र आहे, शांती मंत्र आहे की नाही. आमचं जे अधितम आहे, आम्ही जे अध्ययन करू तेजस्वी पाहिजे. ते प्रकाशमय पाहिजे. असं काही डिम नको, डिम लाईट नको. तेजस्विनाम अवधिम अवस्तू की नाही. तेजस्वी पाहिजे. ते तुम्ही जे काही अध्ययन कराल, जे काही तुम्ही ग्रहण कराल बुद्धीद्वारा, मनाद्वारा, ते सगळं तेजस्वी म्हणजे प्रकाशमय पाहिजे. म्हणजे ज्ञानमय पाहिजे. या अर्थाने सात्विक पाहिजे. प्रकाशांच्या प्रवृत्तींच 14व्या अध्यायामध्ये प्रकाशाचं तिथे 14 प्रकाश शब्दाचा अर्थ सात्विक आहे. प्रवृत्ती म्हणजे राजसिक. आणि तिसरं जे आहे
प्रकाशांच पहिलं प्रवृत्तींच मोहमेवच पांडव. मोह म्हणजे तम आहे, तम म्हणजे अंधार, मोह म्हणजे कन्फ्युजन, गोंधळ, मानसिक गोंधळ. आपण टीकच करू शकत नाही आहे. हे बरोबर आहे की चूक आहे म्हणून ते मिथुनी कृत्य म्हटलं आहे. ते गोंधळून गेलं, गोंधळ टाकलेलं आपल्याला. अहमिदम मम ते चुकीचं आहे की बरोबर आहे की चुकीचं? अरे चुकीचं आहे, ते चुकीचंच आहे. ते कसं बरोबर असणार? हे मी आणि माझं आपल्या भाषेमध्ये मी अँड माइन हे कसं बरोबर असणार? हे चुकीचंच आहे. म्हणजे ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठ. अर्जुना, प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहे. सर्वभूतानां, प्रत्येकाच्या हृदय, सर्वभूत म्हणजे सगळंच, सर्व मनुष्य आणि इतर सर्वत्र प्राणी. तो काय करतो? भ्रामयण सर्वभूतानी, त्याला कन्फ्यूज करतो. सर्वभूतानी पुन्हा दोनदा आले, सर्वभूतानां सर्वभूतानी. बघा, भ्रामयण तुम्हाला कन्फ्यूज करतो, गोंधळात टाकतो. तो गोंधळात टाकत नाही, तुम्ही गोंधळात पडता का तुमचे संस्कार नाही आहे, अज्ञानाचे संस्कार तुमच्यात नाही आहे की नाही. तो साप दिसतो आहे, अरे तो साप नाही आहे, ती दोरी आहे की नाही. ती दोरी तुम्हाला साप दिसते आहे, तर ते तुमचं कन्फ्युजन आहे, ते दोरीचं कन्फ्युजन नाही आहे. दोरीने काही गोंधळ नाही केला आहे. देवस्य एष स्वभावयम, तो स्वभाव आहे दोरीचा, सापासारखं दिसणं. तुम्ही दोरीला तक्रार केली, ए तू सापासारखे का दिसते? मी काय का दिसते? मी आहे जशी आहे तशी आहे, मी कुठे दिसते आहे? माझा स्वभाव आहे. देवस्य अस्य स्वभाव, त्याचा तो स्वभाव आहे. स्वभाव म्हणजे स्वभाव. दूध पांढरं का दिसतं? दूध पांढरेचं पांढरं असतं. अग्नी का ते त्याचं तापमान का असतं? कारण तो तसं त्याचा स्वभाव आहे. स्वभाव दुरतिक्रम, म्हणजे स्वभावामध्ये दुरतिक्रम होत नाही, बदलत नाही की नाही. माणसाचे स्वभाव कुठे बदलतात आहे की नाही. आपण जसे असतो तसे असतो. आपण कुठे बदलतो किंवा बदलून घेण्याचा कुठे प्रयत्न करतो? आपण आपल्या संस्कार कुठे बदलण्याचा, कुठे आपल्या कल्पना कुठे बदलवतो? इतकं ठाम असतो त्या बाबतीमध्ये, नाही आमचं कल्पना बरोबरच आहे. मग ते बदलत नाही तर काय बदलणार? मी प्रॉब्लेम तिकडे नाही, प्रॉब्लेम इकडे आहे. तुम्हाला तो दोरी सापासारखी दिसते, तर सापाचा प्रॉब्लेम नाही, तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही चुकीचे अनुभव घेण्याचा प्रयत्न करता. तुम्ही पारखून घेत नाही. प्रत्येक गोष्ट पारखून घ्यायला पाहिजे. मग आपण फसतो. कोण फसतं? माणसं पारखून घेत नाही आणि ते फसतात. व्यवहारामध्ये होतं ना आजकाल. सायबर क्राईम्स म्हणजे काय आहे की नाही? तेच आहे की नाही. आपण लोभात पाडतो, मोहात येतो आणि माणसं येतात, अडचणीत येतात. म्हणून ते अहम इदम मम इदम बरोबर आहे की चूक आहे, हा इथे आपला विषय आहे. हे चूक आहे की बरोबर आहे? तो म्हणता बरोबर आहे. मग बरोबर आहे, तुमच्यासाठी बरोबर आहे. शास्त्रामध्ये चुकीचं आहे. आता तुम्ही तुमचं म्हणणं मांडता, तुमचे अनुभव मांडता की शास्त्राचे अनुभव घेता, त्याच्यावर अवलंबून आहे की नाही. तुम्ही शास्त्राच्या अनुभवाला किंमत देता की स्वतःच्या अनुभवाला किंमत देता आहे की नाही. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे, तुम्ही डॉक्टरकडे गेले, डॉक्टर म्हणलं की हा प्रॉब्लेम नाही, तो नाही मला अनुभव असं. अरे तुमच्या अनुभवाला काय किंमत आहे? डॉक्टरच्या अनुभवाला किंमत आहे की नाही. कारण काय, त्याचे अनुभव शास्त्रीय आहे, तुमचे अनुभव अशास्त्रीय आहे की नाही. एवढं तरी आपल्याला समजायला पाहिजे. व्यवहारात आपण काही त्याप्रमाणे बऱ्यापैकी वागण्याचा प्रयत्न करतो, पण इकडे जेव्हा येतो तिथे तसं मात्र आपण गडबडतो की नाही. हे म्हणतं जेव्हा भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी माया की नाही. तुम्हाला भ्रमवतो, घुमवतो. जसं ज्याप्रमाणे कळसूत्री बाहुल्यांना तो कळसूत्री बाहुला नाचवतो, त्याप्रमाणे तुम्हाला नाचवलं जातं, नाचवलं जातं. आणि म्हणून तुम्ही अहमिदम मममिदम म्हणता, ते चुकीचं आहे, अशास्त्रीय आहे. तो अंधार आहे. तो अंधारामध्ये किती वाटचाल केली तरी ती वाटचाल दिशाहीन असेल की नाही. पूर्ण दिशाहीन असेल आणि उद्देशही नसेल, तुम्हाला काहीच त्यातून मिळणार नाही आहे. असं आहे, असं आहे. तुम्ही काय मानताय तुमच्या संस्कारावर अवलंबून आहे की नाही. आपण काय म्हणायचं कोणी आपल्याला जबरदस्ती करू शकत नाही की नाही. आपण ठरवणार, आपण स्वतंत्र आहोत. वी आर फ्री की नाही. पण आपलं स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला कुठे घेऊन जातं ते योग्य दिशेने, योग्य ध्येयाकडे घेऊन जातं की आपल्याला चुकीच्या दिशेने की नाही घेऊन जातं की नाही. हे सगळं कसं ठरत असतं, हे शेवटी आपण ठरवतो. कोणी म्हटलं की मला सगळं समजतं, तर सगळं समजतं
आपण त्याचा नाच सोडून देतो. की नाही, खूप प्रयत्न केल्यानंतर मुलाला समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केल्यानंतर जेव्हा तो काही होतच नाही, जात भाऊ तू बघ तुझं काय करतो, मला विचारू नको. शेवटी आपण नाच सोडून देतो. काय माहिती आहे काय, आपण किती डोकं फोडलं तरी दगडाच्या भिंतीवर डोकं आपणण्यासारखं आहे. हे जेव्हा कळतं ते काहीही समजत, कारण त्यांची पक्की खात्री असते. दृढनिश्चय हा बरोबर आहे, त्यालाच कट्टरता म्हणतात. एकदेशीपणा, कट्टरता, स्वमतांधता, पोथीनिष्ठता वगैरे वगैरे जे आहे ना, एककल्लीपणा आहे हा जगामध्ये. आपल्यातही बराचसा असेल, इतरांमधला दिसतो आपल्याला, आपल्यामधला दिसत नाही, परंतु असेल तो असतोही नाही. परंतु तो चुकीचा आहे समजायला पाहिजे. तो आपण घालवू शकतो, कमी करू शकतो, त्यासाठी शास्त्र असतात. म्हणजे अहमिदम ममइदम बरोबर आहे की चुकीचं आहे. तुम्ही चुकीचं म्हटलं, शास्त्र म्हणतं चुकीचं आहे, मग चुकी. त्याला म्हणतात मनोनाश. वासनाक्षय आणि मनोनाश ह्या दोन गोष्टी आहेत. म्हणजे मनाचा नाश झाला पाहिजे. तुमचं मन बरोबर नाही आहे, तुमचे संकल्प इकडे चुकीचे आहे. ते जर नीट झाले तुमचं मन राहणार नाही. तुमचं मन देवाचं मन होईल आहे, ते ब्रह्म मन होईल आहे. त्याला गीतेमध्ये ब्रह्मसंस्पर्श म्हटलं आहे. अत्यंतम सुखमश्नुते. नाही, तुम्ही आता ब्रह्माच्या संस्पर्शामध्ये नाही आहे, तुम्ही अब्रह्माच्या संस्पर्शामध्ये आहे. जडाच्या चैतन्याच्या संपर्कामध्ये नाही आहे तुम्ही. तुम्ही जडाच्या संपर्कात आले म्हणजे जड होऊन गेले आहात. जडविज्ञान तेच करतं ना, आपल्यासोबत जड होऊन गेले लोक. तुम्ही चैतन्याचं चिंतन, तुम्ही चैतन्यमय होऊन जाणार. चैतन्य काय, ते ब्रह्म आहे. त्यालाच आपण शास्त्रामध्ये ब्रह्म म्हटलं आहे. ते सर्वोच्च तत्व आहे. ब्रह्मतत्व हे सर्वोच्च तत्व आहे. त्यामुळे हे जे शास्त्र जे म्हणतं आहे अहमिदम ममइदम, सगळं चुकीचं आहे. ते तुम्हाला नाचवलं जातं, तुम्हाला माहीतच नाही आहे. म्हणजे शूटिंगमध्ये जे काही असतं ते सगळं कृत्रिम असतं, 100% कृत्रिम असतं. त्यातलं काहीच खरं नसतं. ते फक्त अभिनय असतो आणि अभिनयच असतो, दुसरं काय असतं? दुसरं तिसरं काहीही नसतं. ते शूटिंगपुरतं असतं. आणि कॅमेरा काय, लाईट, कॅमेरा आणि ॲक्शन. त्यांनी कट म्हटलं की ते सगळं झालं, ते पुन्हा नॉर्मल वागतात. म्हणजे आतापर्यंत ते जसं नाटकामध्ये सुद्धा ते याच्यातून विंगमधनं बाहेर येतात, एकदम ॲक्शन करत येतात आणि तिथे थोडं तुमच्या डोळ्यात झालं की पुन्हा तसेच वागतात, आपले नेहमीच होतात. तो फरक आहे बघा. मंचावर कसं वागायचं, ॲक्शन लाईट ॲक्शनवर कसं वागायचं आणि ते बंद झाल्यानंतर कसं वागायचं, एकदम काय अपोजिट. दोन टोकं आहेत ते, आहे की नाही? आपल्यामध्ये होत नाही दोन टोकं, आहे की नाही? आपण एकच करून टाकतो. आपली ॲक्शन आहे, आपण कळसुते बावले अहमिदम आहे, ते आपण अहमिदम ममइदम खरंच समजून जातो. हे सगळं अध्यात्म आहे, फिलॉसॉफी आहे. त्याला म्हणतात तत्त्वज्ञान. 3 गोष्टी आहे, मनोनाश, वासनाश क्षय. कारण वासना त्याचा नाश होणं संपूर्णतया कठीण असतं की नाही. का कठीण असतं? कारण वासनाचा शब्द शरीराशी आहे की नाही, या जड शरीराशी आहे की नाही. हे शरीर वासनातूनच निर्माण होतं. त्यामुळे ते क्षय होता होता फारच कमी असतं. असले काही बिघडत काही नाही माणसात, आणि काही विशेष काही खराब बिघडत नाही आहे की नाही. म्हणजे आता खूप महापुरुष वर असतात, त्यांच्यात वासनाच नसतात. ते क्षय म्हणण्यामध्ये सुद्धा आता श्रीरामकृष्ण असायचे तर नेहमी खाण्याच्या गोष्टी करायचे. आज कोणती फोडणी दिली आहे, आज काय दिलं आहे, ती नीट फोडणी झाली नाही, उद्या अशीच फोडणी कर. सतत खाण्यापिण्याची गोष्टी करायची. सगळे होतो काय एवढे मोठे महापुरुष, आणि कसं चांगला तडका दे बरे काढ. का मी पुरी खाईन, पाणी पिईन आणि असं म्हणतात ते. का आपल्याला तो प्रश्न नाही आहे, आपण खरोखरच खातो, आपल्या खरोखरच वासना असतं. ते कशाची वासना आहे त्यांच्या? ते म्हणतात ते का मी साधूची शाल बघितली, मला वाटलं मलाही तशी शाल मिळायला पाहिजे, आहे की नाही. बलराम म्हणतात तुमचा जन्म काय शालीसाठी होणार, आहे की नाही. ते कुठेतरी गेले आहेत आणि येताना म्हणतात अरे ते थोडी पुरी घेऊन या, आहे की नाही. मग पुरी घेते, थोडंसं तुकड्या थोडंसं चाकतात. ते म्हणतात ते राहून गेलं होतं थोडंसं पुरीचं. ते एखाद्या ते कोणीतरी जिलेबीची टोपली आणून दिली आहे खोलीमध्ये दक्षिणेश्वरला, त्यांच्या खोलीमध्ये. तर ते तिथे ते पोरगा येतो, जशी मुलं असतात ना, हा खाऊन माझेच खाऊन तो चट्टा म्हणतात, त्याचा बालक भाव
की नाही, ते त्याच्यावर हात ठेवतात त्या पोराला दिसू नये म्हणून, आणि हळूहळू बाजूला कोण जातात, पण त्याच्यात समाधी चालले जातात. अच्छा, ह्या गोष्टी आपल्याला, आपण असं करणार नाही कदाचित आपण करणार नाही का? आपल्याला वाटतं की आपल्याला कुठं वासना आहे की नाही, आपण वासनामुक्त झालेलो आहोत आहे की नाही. श्रीरामगणे तर तुम्हाला पदोपद दिसतात. सतवंत अरे आजची पुण्य असं टाकते की घरात जा आणि चक्क चांगली पुण्य करा. त्याचं कसं आहे, त्यांना मन खाली आणावं लागतं आहे, सतत प्रयत्न करतात ते. छोट्या छोट्या वासनेतून मग पाणी प्यायचं आहे म्हणतात, कारण मनच खाली येत नाही आहे की नाही. ते इतकं ब्रह्ममय झालं आहे, ब्रह्माशी इतकं युक्त आहे की नाही. ब्रह्मयोग युक्त आत्मगीतेत म्हटलं आहे, इतकं ब्रह्माशी एकरूप झालेलं आहे की ते खालीच येत नाही आहे. आणि खाली आणल्याशिवाय आपले लोकव्यवहार होणार नाही आहे की नाही. आपण बोलू शकणार नाही, ऐकू शकणार नाही, काहीच करू शकणार नाही. म्हणजे वासना क्षमता देहाशी असतो, आपण काहीच करू शकणार नाही. श्रीरामकृष्ण 6 महिने जडवत अवस्थेमध्ये होते नाही, त्यांना काहीच भान नव्हतं, डोळे पूर्ण उघडे, 6 महिने झोप नाही, ते काहीच खाणं नाही. मग कुठेतरी एक साधू आला दक्षिणेश्वरी, त्यांना दिसलं अरे तर समाधी अवस्था आहे. मग त्याने त्याच्या हातात दंडा होता एक, ते त्याला मारायचे आणि थोडा वेळ त्यांनी साव झाला त्या तोंडात काहीतरी कोंबायचे, म्हणजे काहीतरी पोटात गेलं पाहिजे, नाही तर शरीर टिकणार नाही. आता हे सगळ्या गोष्टी तिथे म्हणजे एक ते एक टोक आहे ना, आपण दुसरं टोक आहे की नाही. तिथे वासनाक्षयाचा संबंधच येत नाही आहे, कारण त्या वासनाच नाही आहे, पण वासनेसारख्या दिसतात की नाही. पण आपल्याबद्दल तसं नाही आहे, आपल्याबद्दल खऱ्या खऱ्या वासना आहेत की नाही. मग म्हणून ते म्हटलं वासनाक्षय म्हटलेलं आहे, म्हणजे कमीत कमी त्याला थोडं कमी करा, आणखी कमी करा, आणखी कमी करा, आणखी कमी करा की नाही. पूर्णपणे निमाल्या नाही, पूर्णपणे नामशेष झालं नाही तरी पण ते बऱ्याच त्याच्यावर कंट्रोल येऊ शकतो. आणि ते तिसरं जे आहे ते याला म्हणतात तत्त्वज्ञान. हे आता सांगितलं आपूर्यमाणमचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशंती अद्वत तद्वत कामायम प्रविशंती सर्वे स शांतिमाप्नोति न कामकामी. स म्हणजे तो, शांतिमाप्नोति, आपनोति म्हणजे त्याला मिळतं, प्राप्त होतो. शांती म्हणजे तो मुक्त होतो, सर्वज्ञ होतो, सर्ववित होतो, तो ज्ञानी होतो, आत्मज्ञानी होतो. तिथे शांती म्हटलं आहे. स शांतिमाप्नोति, त्याला शांती मिळते. न कामकामी, जो कामकामी असतो, सुंदर शब्द आहे. असे शब्द फक्त गीतेतही दिसू शकतात तुम्हाला, कोणते साहित्यात दिसणार नाही आहे की नाही. स शांतिमाप्नोति न कामकामी. काय सुंदर. कामकामी म्हणजे जो कामनेची कामना करतो त्याला कधी शांती मिळत नाही आहे की नाही. ते कोणता अंधार आहे तो की नाही. मुक्ती उजेडाचा विषय आहे तो, प्रकाशाचा, ज्ञान हा प्रकाशाचा विषय आहे, अज्ञानाचा विषय नाही आहे तो. मग कसा मिळतो तो? समुद्रमाप प्रविशंती अद्वत. आप म्हणजे पाणी, समुद्र बघा तुम्ही उदाहरण दिलं आणि समजणार नाही गोष्टी आपल्याला, आपल्यापर्यंत त्या गोष्टी पोचणारच नाही. म्हणजे समुद्राचं उदाहरण दिलं आहे की नाही. तो कसा असतो? आपूर्यमाणम असतो. हिंदीमध्ये लबालब म्हणतात, आपण काठोकाठ म्हणूया. समुद्रात काठोकाठ भरलेला असतो की नाही. आपूर्यमाणम अचल प्रतिष्ठम, तरी तो अचल आहे आणि प्रतिष्ठा, हे ब्रह्माचं वर्णन आहे की नाही. हे सगळंच ब्रह्माचं वर्णन आहे की नाही. आपूर्यमाणम अचल तरी तो अचल आहे आणि प्रतिष्ठा आहे, त्यात काही कमी जास्त होत नाही. समुद्रमाप, त्याच्यामध्ये पुन्हा पाणी येऊन कोसळत सतत भर पडते त्याच्यामध्ये. सुंदर उदाहरण आहे. आपूर्यमाणमचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशंती. विशंती प्रविशंती, पूर्णपणे चाललंच आहे. सगळ्या नद्रद्या त्याच्यात येऊन कोसळतात त्याच्यात समुद्रामध्ये. समुद्रमाता म्हणतात तसा सथांग अचल आहे तो, प्रतिष्ठा आहे की नाही. त्यात काही परिवर्तन होत नाही. अर्थात ते उदाहरण आहे, उदाहरण नेहमी लंगडी असतात आहे की नाही. पण ते उदाहरण असतात, दृष्टांत आहे तो की नाही. ते ब्रह्माचं वर्णन आहे की नाही. ब्रह्म नेहमी परिपूर्ण असतं, परफेक्ट असतं. त्याला पुन्हा तुम्ही काय ॲब्सोल्यूट आहे ते. तिथे रिलेटिव्हिटी काही नाही आहे, सगळं ॲब्सोल्यूट आहे, परिपूर्णता आहे. ते किती तुम्ही घेतलं बरं वाईट त्यांनी काय होणार नाही. म्हणजे व्यवहार तुम्हाला काही बिघडवणार नाही. नैसर्गिक होऊन लोकव्यवहार, त्याला माहिती आहे हे सगळं कसं आहे, अभिनय आहे, ॲक्टिंग आहे. जगामध्ये तुम्ही आल्यात ॲक्टिंग करतात, थोडंसं
आपण प्रत्येकाने आपली वेळ संपली आहे किंवा संपत आलेली आहे. आपण हा जर लहानपणापासून किंवा जन्माच्या आधीपासून अभिमन्यूला झालं होतं किंवा वामदेवाला झालं होतं, ज्ञान झालं होतं गर्भामध्ये, किंवा हे होते आपले अष्टावक्र वगैरे होते, आपल्याकडे आहे उदाहरणं आहेत असे. म्हणजे जन्माच्या आधीच त्यांना ज्ञान होऊन गेलं होतं, तो सोडून द्या. आपण जन्माच्या नंतरचं पकडूया. जन्माच्या आधी फार महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या, ते कमी महत्त्वाचं नाही आहे. पण आपण अगदी लहानपणापासून सांगितलं अरे तू अभिनय करतो आहे, मरतपर्यंत जर आपल्याला अरे आपण सगळं ज्ञानी होऊन जाऊ, आहे की नाही. पण आजही आपण ते घेऊ शकत नाही, आहे की नाही. हे जगामध्ये आहे हो काय आहे, यंत्रारूढ आणि मायया, हे शास्त्रीय भय. आपण शास्त्रीय गोष्टी घेतो कुठे, आहे की नाही. आपण जर म्हटलं की आपण किती शांत होऊन जाऊ बघा, सशांती मापनोती, त्याला शांती मिळेल. शांती म्हणजे तो मुक्त होऊन जाईल या अर्थाने, शांती जातात ते. गीतेमध्ये शांती प्रशांती त्या मुक्तीच्या अर्थाने येते, आहे की नाही. जसं दुसऱ्या अध्यायामध्ये पण आहे, व्याय कामान य सर्वान पुमान शरत निस्पृह निर्ममो निरहंकार, म्हणजे अहमिदम मममिदम नाही आहे, स शांतीमध्ये गच्छती. तिथे म्हटलं मोक्ष नावाची शंकराचार्याने म्हटलं मोक्षाख्याम परम शांती. त्याचं नाव, शांतीचं नाव मोक्ष आहे की नाही. आणि त्याला मग ब्रह्मनिर्वाण येतं. ब्राह्मी स्थिती म्हटलं आहे, पण ब्रह्मनिर्वाण म्हटलं, सगळे एकच शब्द आहे ते. एषाम ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य मिळते. ब्रह्मदेवाचं काय निकष आहे, त्याला मोहित होणार नाहीत, कन्फ्यूज होणार नाही, कधी जन्मभर कन्फ्यूज होणार नाही. स्थित्वा स्याम अंतकालेपी, अरे क्षय होता होता तुम्ही नाही जमलं, थोडं जरी जमलं, शेवटी ब्रह्मनिर्वाणम रक्षती. नाही मी तुम्हाला केवढी मुबलत दिली आहे, केवढी सवलत दिली आहे, केवढं लॉंग रोप दिलं आहे, कल्पना करा बघा. स्थित्वा स्याम अंतकालेपी, याच्यामध्ये तुम्ही थोडंसं जरी तुम्हाला मिळालं, तुम्हाला ब्रह्मनिर्वाण, तुम्ही ब्रह्माशी एकरूप होऊन जाल, तुमचा लोकव्यवहार संपून जाईल. लोकव्यवहाराची गोष्टच नाही आहे, ही आपण आपल्यावर आरोपित केलेली आहे, समाजाने आरोपित केलेली आहे आपल्यावर. कारण समाज काही ज्ञानाकडचे ते देणेघेणे नाही ज्ञानाला. समाजाला आजचं पाहिजे, आत्ताचं मला काय मिळणार, आहे की नाही. मला आत्ता 1000 रुपये मिळाले तर मग मी काही करायला तयार आहेत, की नाही. पुढचं नाही बघणार मी, म्हणजे समूहाचं हित बघणार नाही. आपण लोकशाही म्हणतो, आपली लोकशाही फेल का होते, कोणती लोकशाही फेल होते, कारण समूहाचं हित बघत नाही. आपण माझं काय, ही लोकशाही नाही आहे, मला काय मिळेल आहे, माझं व्यक्तिगत काय भाव येतो, मग ती लोकशाही कुठली आली आहे की नाही. लोकशाही समूहाचं हित, सगळ्यांचं हित आहे, त्याच्यात माझं हित पण आहे की नाही. मी त्याच्यातून वेगळा नाही आहे की नाही. समुद्रात सगळं पाणी असतं ते एकरूप असतं, कुठेही काही झालं तर ते सगळं समुद्रच एक आहे की नाही. तुम्ही समुद्राचं हातामध्ये घेतलं आहे पाणी, ते म्हणजे तुम्ही समुद्र पूर्ण हातात घेतलेला आहे. थोडंसं हातात घेतलं आहे आचोळभर, त्याचा अर्थ तुम्ही समुद्र पूर्ण समुद्र तुमच्या हातात आहे. कारण समुद्राचं एकरूप आहे, ते तिथे एकरूपत आहे. म्हणून त्याला म्हणतात अचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशंती यद्वत. 12व्या अध्याय सर्वत्र मचिंत्यम कूटलम अचल ध्रुव म्हटलं आहे. 12वा अध्याय पहिल्यांदाच अर्जुनाचा प्रश्नाचं उत्तर दिलं, सर्वत्र अचिंत्यांच कूटस्थम अचलम ध्रुवम. ते ब्रह्माचं वर्णन आहे की नाही. अचलम आहे, ध्रुव आहे, कूटस्थ आहे, नो मोमेंट, पूर्ण या अर्थाने. पूर्णामध्ये तुम्ही काय टाकणार, पूर्ण त्यातून काय काढणार. पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णामध्ये तुम्ही कशाची भर टाकू शकत नाही आणि पूर्णामधून तुम्ही काही वजा करू शकत नाही. तसं ब्रह्मामध्ये काय होतं, म्हणजे त्याला म्हणतात काय, सत्य अनृत नाही. तुम्ही सत्य आणि अनृतचं मिथुन केलं की ते गोंधळात पडलं. त्याला म्हटलं आहे ब्राह्मण सर्वभूतानी. सगळे लोक तेच करतात. म्हणून अध्यात्म तत्त्वज्ञान म्हणजे तत् म्हणजे ब्रह्म, तो म्हणजे तुम्ही आम्ही जीव या अर्थाने. तत्त्वज्ञान म्हणजे काय, तुम्ही आणि ब्रह्म ही वेगळी नाही आहे, ते शास्त्र आहे की नाही. गीता सतत तेच सांगते, उपनिषद तेच सतत सांगतात आहे. तत्र क मोहा एकत्व म्हणून पश्यतः. तिथे कुठला मोह आहे, कुठं शोक आहे, जिथे सगळं एक बघितल्यानंतर ते दोन नाहीच आहे, एकम एव अद्वितीयम आहे. त्याला तत्त्वज्ञान म्हणतात. म्हणजे ब्रह्मामध्ये आणि जीवामध्ये, म्हणजे जीव म्हणजे सगळेच त्याच्यात आले, काय आहे, एकत्व आहे. त्याला म्हणतात तत्त्वम ज्ञान, तत्त्वमसी. ते तत्त्वज्ञान. 3 गोष्टी, वासनाक्षय, मनोनाश आणि तत्त्वज्ञान. आणि हे जर झालं तर इथे जो आहे की तुम्ही, आपण पुढेच्या याच्यात बघू, पूर्वी इतकं येत असं, आजकाल अगदी फिरकत नाही इकडे. काय झालं, आपण अध्यात्माकडे का फिरकत नाही. पूर्वी थोडासा इंटरेस्ट होता, आजचा आपला इंटरेस्ट गेला कुठे.
ते म्हणतात की याची तर इच्छा खूप असते, पण काय करावं, मी मोकळा नाही, ब्रह्मसमाजात काम स्वीकारते, पुढे बघू पुढच्या वेळेमध्ये. याचा अर्थ काय, लोकव्यवहारामध्ये आपण पूर्णपणे गर्क झालेलो आहोत, गुंतून गेलेलो आहोत. पण लोकव्यवहार करताना तो ब्रह्मव्यवहार आहे विसरून गेलो आहोत. लोकव्यवहाराची गोष्ट कधी नसते, त्यालाच आपण कर्मयोग म्हणतो. लोकव्यवहाराची गोष्टच नसते म्हणजे शास्त्र पण म्हणतो ना, व्यवहारात तसं होत नाही. आपण फारच कच्चे आहोत, फारच दुर्बळ आहोत. पण शास्त्राची गोष्ट घेतली, शास्त्र म्हणतात लोकव्यवहाराची गोष्ट, गीता सांगते ना, त्या कळसूत्री पावलेला स्वतःचं काहीच नसतं, ती जसं नाचेल तसे नाचेल, सोडून देईल तिथेच पडेल, आडवी पडेल ती, तिला स्वतःचं काहीही नसतं. तर लोकव्यवहाराची काही नैसर्गिक गोष्ट नसते, अत्यंत अनैसर्गिक गोष्ट आहे ती, आहे की नाही. पण ती इतकी अनैसर्गिक गोष्टसुद्धा आपण त्याला नैसर्गिक म्हणतो. आणि त्यांनीच अज्ञान उत्पन्न होतं, कन्फ्युजन उत्पन्न होतं, अविवेक उत्पन्न होतो, मोह उत्पन्न होतो, की नाही. म्हणून ती नैसर्गिक गोष्ट काय आहे, नैसर्गिक गोष्ट ही आहे की दोन गोष्टी नाही, एकच आहे, फक्त ब्रह्म आहे आणि ब्रह्माने ब्रह्मच आहे, एकम एव अद्वितीयम, एकच तेच आणि दुसरं काहीही नाही. पुढच्या प्रवचनात आपण बघूया. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.